जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती. तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. तर सगळ्यांना गुड आफ्टरनून. PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजेच मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका त्या पेपर मधला आज आपण पेपर घेऊन आलेलो आहोत ठाणे. ठीक आहे. ठाणे शहर पोलीस भरती 2022 ची जी पोलीस भरती 2024 म्हणजे आत्ताच गेल्या वर्षी झालेली आहे. तर त्या पेपर मधले आपले मराठी व्याकरणाचे प्रश्न कोणते कोणते आले होते ते आपण आज डिटेलमध्ये त्याचं विश्लेषण प्रश्नांचं त्याच्या उत्तराचं पाहणार आहोत. लेक्चर चालू करण्याआधी तुम्ही जे सेशनला आलेले आहात त्यांनी या लेक्चरची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायची आहे. ठीक आहे. चला. ठीक आहे. लेक्चर चालू करण्याआधी आपण पाहूयात ठाणे शहर का ग्रामीण. तर हा पेपर आपला ठाणे शहर असणार आहे. ठीक आहे. ठाणे शहर पोलीस शिपाई भरती 2022 चा जो काही पेपर होता 2024 ला झाला म्हणजे आत्ताच मागे झाला. तर या पेपर मधल्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण इथे पाहणार आहोत. तर लेक्चर चालू करूयात. शेअर केलं प्रत्येकाने. PYQ घेऊन आले तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे त्याच्यामुळे लेक्चर लाईक करायचंय. पाहूयात आपले प्रश्न. आजचा आपला सगळ्यात पहिला प्रश्न आहे. समोर दिसतोय आपल्याला काय प्रश्न. तर बघा, सध्या पुढील पैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणून भारतात ओळखली जात नाही. ठीक आहे. कुठला पर्याय योग्य असेल. प्रश्न दिसतोय का एकदा बघा क्लिअर. संस्कृत, कन्नड, तमिळी आणि गुजराती. अभिजात भाषा लिहिते मी तोपर्यंत उत्तर द्यायचं प्रत्येकाने. किती अभिजात भाषा आहेत. तर आधी 6 होत्या आता 11 भाषा अभिजात आहेत. 3 ऑक्टोबर 2024 रोजी अजून 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. तर टोटल 11 भाषा मी इथं लिहिते तोपर्यंत बरोबर उत्तराचा क्रमांक प्रत्येकाने मला सांगायचा आहे. सगळ्यात पहिले अभिजात भाषा आपल्या 6 तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम, उडिया, संस्कृत या पहिल्या 6 भाषा आहेत. त्याच्यानंतर 3 ऑक्टोबरला 5 भाषांना दिलाय दर्जा. त्याच्यामध्ये आहे आपली मराठी, प्राकृत, पाली, आसामी आणि बंगाली या 11 भाषा आहेत ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे. अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा ज्या भाषांनी त्यांचं अस्तित्व आधीच्या काळीही टिकून ठेवलं होतं आणि आताही टिकलेलं आहे. तर अशा भाषांना अभिजात भाषा म्हणतात. संस्कृत, कन्नड, तमिळ आहे. गुजराती भाषा ही अभिजात भाषा नसून कोणती भाषा आहे तर गुजराती ही देवनागरी लिपी असलेली भाषा आहे. म्हणजेच देवनागरी लिपी असलेली भाषा. आर्यन गटातील भाषा हिला म्हणतात. मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली, पाली या 6 भाषा देवनागरी लिपी असलेल्या आहेत. क्लिअर. पर्याय कुठला योग्य आपला. पर्याय चौथाच योग्य. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा, याचा स्क्रीनशॉट कोणाला काढून घ्यायचा असेल पटकन 1 सेकंदाच्या आतमध्ये काढून घ्यायचा स्क्रीनशॉट. फास्ट झालं म्हणजे 11च्या 11 भाषा एका स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला व्यसन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. व्यसन घालणे म्हणजे वारंवार बजावून सांगणे, खूप दुःख देणे, मर्यादा घालणे आणि हौस पुरविणे. PYQ पाहतोय म्हणजे जेवढे प्रश्न पेपरमध्ये आलेत तेवढेच घेणार. कधी 25 येतात, कधी 23, कधी 19, कधी 15 या पद्धतीने पेपर पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यात फॉलो केला नाही जात प्रत्येक वर्षी. ठीक आहे. तर पाहूयात ठाणे शहरमध्ये गेल्या वर्षी मराठी व्याकरणाचे किती प्रश्न आलेले ते तुम्हाला शेवटी समजून येईलच. ठीक आहे. व्यसन घालणे म्हणजे एखाद्या गोष्टीला मर्यादा घालणे. व्यसन तशी जनावरांना असते म्हणजे त्यांच्या जागेच्या बाहेर ते जाऊ शकत नाही कारण लगेच त्यांच्या बाजूला दुसरा प्राणी दुसरा जनावर असतं. ठीक आहे. तर व्यसन घालणे म्हणजे एखाद्या गोष्टीला मर्यादा घालणे. जे व्यसन आपले आई वडील आपल्याला घालत असतात बरोबर ते जे फॉलो करतात. आई वडिलांनी जी व्यसन घातलेली असते ते जे फॉलो करतात तेच विद्यार्थी मित्र चांगले घडतात. आहात ना तुम्ही त्याच्यामध्ये. तुम्हालाही आहे ना व्यसन.
जी दिसत नाहीये पण आहे. ओके, पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. राजाची स्तुती जो करतो त्याला काय म्हणतात? राजाची स्तुती करणारा भाट, राजकवी, शाहीर, खुशामतखोर. आता हे दिसणार नाहीत तुम्हाला, कारण आता राजा तरी कुठे आहे, बरोबर? पण ती लोक आहेत, पण त्यांनी त्यांचा व्यवसाय चेंज केला. राजाच नाहीये तर कोणाची स्तुती करणार? मग काय, कमवण्याचा धंदा पाहिजे ना काहीतरी. ठीक आहे, तर राजाची स्तुती करणारा त्यावेळी त्यांना काय म्हटलं जात होतं? तर त्यांना भाट म्हटलं जात होतं. राजाची स्तुती करणारा भाट. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. सोपा पेपर होता एकदम ठाण्याचा, पाहू शकता प्रश्नांवरून तुम्हाला समजून येईल. पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा. नैसर्गिकचा विरुद्धार्थी. प्राकृतिक, स्वाभाविक, कृत्रिम, सृष्टी. काय येईल बरोबर? तुमच्यासाठी पीवायक्यू सिरीज चालू केली, कशी वाटते मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहे काय, कारण अभ्यास करताना या साऱ्या गोष्टींचा खूप सारा फायदा होतो, आणि जे या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी तर होतो फायदा. नैसर्गिक म्हणजे नॅचरल, जी गोष्ट आपण बनवत नाही, पहिल्यापासून आहे आणि तशीच आपण यूज करतो त्याला म्हणतात नैसर्गिक. त्याच्या विरुद्धार्थी कृत्रिम, आर्टिफिशियल, जी आपण बनवलेली आहे. ठीक आहे, पर्याय तिसरा योग्य. उलट अर्थ म्हणजे विरुद्धार्थी शब्द. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत? अशी कोणती विभक्ती आहेत की ज्या दोन विभक्त्यांचे प्रत्यय, एक वचन असू दे किंवा अनेक वचन असू दे, दोन्ही विभक्त्यांचे प्रत्यय सारखे आहेत? अशा कुठल्या विभक्ती आहेत? द्वितीया व तृतीया, चतुर्थी व षष्टी, पंचमी व सप्तमी, द्वितीया व चतुर्थी. ओळखा, काय येईल बरोबर? ठीक आहे, द्वितीया सलाते सलानाते असतात आणि तृतीया नेशी निशी, दोघांचेही वेगवेगळे आहेत. चतुर्थी सलाते सलानाते, षष्टी चाची चेचाच झाजे झेझाज, पंचमी ऊन हुन, सप्तमी तइया. तिन्ही पर्यायांमध्ये दोघांचेही वेगवेगळे प्रत्यय आहेत. चौथा पर्याय आहे द्वितीया व चतुर्थी, दोघांचेही प्रत्यय सारखे आहेत. एक वचनामध्ये शब्दाला किंवा नामाला सलाते प्रत्यय लागतो आणि अनेक वचनामध्ये सलानाते प्रत्यय लागतो. एकत्र लिहिताना आपण फक्त सलानाते लिहितो, कारण सलाते वरती ऑलरेडी आहे. ठीक आहे, तर फक्त तो शब्द, ज्या शब्दाला ह्याच्यातील कुठला तरी एक प्रत्यय लागलेला असतो ना, तो शब्द वाक्यात कुठल्या अर्थाचं काम करतो त्याच्यावरून ठरवलं जातं की हे प्रत्यय नक्की द्वितीयाचे आहेत की चतुर्थीचे आहेत. ठीक आहे, पर्याय चौथा योग्य. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अनेक वचनी शब्द, गळा, शाळा, मळा, विळा. अनेक वचन. आता हे तर तुम्हाला दिसतंय की याच्यामध्ये तीन पर्याय असे आहेत की ते एक वचनामध्ये वेगळे आणि अनेक वचनामध्ये वेगळे. ठीक आहे, कॅमेराची लाईट गेलेली आहे, थोड्या वेळ सहन करा, लवकरच लाईट येईल, तोपर्यंत आपण विश्लेषण तोंडी पाहूयात. हाच तर कॅमेराचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे रेकॉर्डिंग आपण लेक्चर अपलोड करतोय, कारण आपला कॅमेरा बनवायला टाकतोय आपण. ठीक आहे, गळा, शाळा, मळा आणि विळा. तर याच्यामध्ये एक शब्द असा आहे की एक वचन आणि अनेक वचन दोघांमध्येही सारखा राहतो. शाळा एक वचन और एक वचन दोघांमध्येही सारखा. गळा अनेक वचन गळे, मळा अनेक वचन मळे, विळा अनेक वचन विळी नाही, लिंग नाही बदलायचे, विळे. ठीक आहे, पर्याय कुठला योग्य? मग पर्याय दुसराच योग्य. ज्यांना लेक्चर आवडते लेक्चर लाईक करून घ्यायचे आणि विद्यार्थी मित्रांपर्यंत पीवायक्यू शेअर करा. जो तुमचा मित्र किंवा जी तुमची मैत्रीण ठाणे जिल्ह्यामध्ये यावर्षी फॉर्म भरणार आहे ना, जरा मदत करा रे, शेअर करा त्यांच्यापर्यंत हे लेक्चर. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. खालील चार पर्यायांपैकी देशी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. देशी शब्द म्हणजे कुठला शब्द? तर जो शब्द प्राकृत आहे, बोली भाषेतला आहे, जिची निर्मिती उत्पत्ती आपल्याला माहिती नाहीये, फक्त आपले पूर्वज बोलायचे म्हणून आपण बोलतोय, त्याला म्हणायचं देशी शब्द. मग कुठले आहे? रेडा, बॅट, घास आणि चाक. आता बॅट हा शब्द BAT बॅट इंग्रजीमध्ये लिहितो म्हणजे हा इंग्रजी भाषेतून घेतलाय, देशी नाहीये. ग्रास पासून घास तयार झालाय, तद्भव शब्द. चक्रापासून चाक तयार झालाय, तद्भव शब्द. रेडा हा एकच शब्द उरतोय. शब्द सिद्धीवर प्रश्न सुद्धा एकदम सोपा विचारलाय बघा, ज्याचं लॉजिक आपण लावू शकतो. एकदम सोपं आहे. तत्सम, तद्भव
हे आपण ओळखू शकतो, कारण आपली मातृभाषाच मराठी आहे, त्यामुळे मराठी शब्द आपल्याला ओळखतात. मराठी म्हणजे तद्भव शब्द. ठीक आहे, पर्याय पहिला योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे हा शब्द खूप जास्त वेळा, खूप वर्षी, 4-5 वर्षे तरी रिपीट होतोय. महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. निलिमा हा शब्द शुद्ध कसा लिहिला जातो? निलिमा शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे कसा शुद्ध लिहिला जातो? तर न ला पाठच करायचंय. न ला दुसरी वेलांटी, ल ला पहिली वेलांटी. काय? न ला दुसरी, ल ला पहिली. मग कुठला शब्द शुद्ध झाला आपला? पर्याय 4 मधील शब्द शुद्ध आहे. जाऊयात का पुढे? नेक्स्ट क्वेश्चन पाहण्याच्या आधी टिक्कर मराठी नवीन बॅच आहे, विजेता बॅच. या बॅच मध्ये ऍडमिशन चालू आहे आणि ऑलरेडी लेक्चर सुद्धा चालू झालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना सगळ्या विषयांच्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर करायच्यात, बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे. ऑफर आहे बॅचवर. ती किती आहे, किती रुपयाला ही ऑल ओव्हर सगळ्या विषयांची लाईव्ह बॅच तुम्हाला भेटणार आहे, यासाठी इथे आपला ऑफिस नंबर दिलेला आहे. या नंबरवर कॉल करायचा आहे, ऑफर चौकशी करायची आणि बॅच मध्ये ऍडमिशन घेऊन टाकायचंय. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खग या शब्दाला पर्याय सांगा. खग या शब्दाचा पर्याय ओळखायचा आहे, म्हणजेच काय? तर खग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. काय येईल? प्राणी, जलचर, पक्षी आणि उडता न येणारे. काय येईल बरोबर? मग समानार्थी शब्द खगचा काय आहे, याची जर फोड केली तर ख म्हणजे आकाश. कधी कधी आकाश शब्दाला समानार्थी विचारतात आणि फक्त पर्यायामध्ये ख असतो. आपल्याला वाटतं त्यांच्याकडून टायपिंग मिस्टेक झाली, पण नाही, तो पर्याय बरोबर आहे. फक्त ख चा अर्थ आहे आकाश आणि ग म्हणजे गमन करणारा किंवा फिरणारे. मग आकाशात गमन करणारे कोण? तर पक्षी. म्हणून खग हा शब्द पक्षी शब्दाचा समानार्थी आहे. पर्याय तिसरा योग्य. चला पुढे. किती प्रश्न आहेत टोटल? ओके, ठीक आहे. आता आपला कितवा प्रश्न चालू आहे? 10वा प्रश्न चालू आहे. प्रयोगाचं रूपांतर करायचंय. मी चहा घेतला, तर या वाक्याचं कर्मणी प्रयोगात तुम्हाला रूपांतर करायचंय. मी चहा होतो किंवा घेतो, माझ्याकडून चहा घेतला गेला, चहा घेणे बरे असते आणि कुणाकडूनही चहा घ्यावा. तर इथं आपण वाक्य रूपांतर करतोय, बरोबर. पण वाक्य रूपांतर करत असताना आपल्याला प्रयोगाचंच रूपांतर करायचंय दुसऱ्या प्रयोगामध्ये. ठीक आहे, मी चहा घेतला, तर या वाक्याचं कर्मणी प्रयोगात रूपांतर करायचंय. मग कुठला पर्याय दिसतोय तुम्हाला कर्मणी? जिथे कर्माला प्रत्यय नाही आणि कर्त्याला प्रत्यय आहे, कारण ज्याला प्रत्यय नसतो त्याच्याप्रमाणे क्रियापद बदलतं. मग कर्मणी प्रयोग आहे असं वाक्य ओळखण्यासाठी कर्माला प्रत्यय नसणारा पर्याय ओळखायचा आहे. तर माझ्याकडून चहा घेतला गेला म्हणजेच मी चहा घेतला, अर्थ सेम राहिला, फक्त वाक्याचं रूपांतर बदललं. ठीक आहे, कर्त्याला कडून प्रत्यय, तर कुठला कर्मणी प्रयोग आहे? नवीन कर्मणी प्रयोग. याचंच पर्याय नाव आहे कर्मकर्तरी प्रयोग. पर्याय कुठला योग्य? तर पर्याय दुसराच योग्य. ठीक आहे, चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नाकाने कांदे सोलणे या म्हणीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योग्य पर्याय शोधा. नाकाने कांदे सोलणे म्हणजे काय? नाकाने कांदे सोलल्यास डोळ्यात पाणी येते, बढाया मारणे, नापसंती दर्शविणे, नाक मुरडणे. चला, नाकाने कांदे सोलणे म्हणजेच काय? विनाकारण बढाया मारणे, वाढवून सांगणे, त्याला म्हणतात नाकाने कांदे सोलणे. पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विद्यार्थ्यांनो खाली बसा. तर या वाक्याचा प्रकार फक्त आपल्याला ओळखायचा आहे. वाक्याचा प्रकार. आता वाक्याच्या रचनेवरून पडणारे प्रकार आणि अर्थावरून पडणारे प्रकार वेगवेगळे आहेत. तर इथे आपल्याला अर्थावरून पडणारे प्रकार विचारलेले आहेत. आज्ञार्थी, होकारार्थी, नकारार्थी, विधानार्थी. तर काय? विद्यार्थ्यांनो खाली बसा, क्रियापदावरून ओळखायचं असतं आपल्याला की हे कुठला प्रकार आहे म्हणून. बसा, हे करा, ते करा, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, इथे बसा, तिथे बसा. आज्ञा दिल्याचा बोध होतोय, म्हणजे हे वाक्य काय आहे आपलं? आज्ञार्थी आहे. ठीक आहे, पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन संधीवर विचारलेला आहे. सन्मती या शब्दाचा विग्रह शोधा.
तर सन्मती या शब्दाचा विग्रह आपल्याला शोधायचा आहे. सत अधिक मती, सदा अधिक मती, सत अधिक मती, सन अधिक मती. काय येईल बरोबर? कुठला पर्याय योग्य? तर ऑब्झर्वेशन गरजेचं असतं संधीमध्ये. मध्ये जर तुम्ही बघितलं तर न आणि म दोघही अनुनासिक आहेत, म्हणजे ही कोणती संधी आहे आपली? अनुनासिक संधी. मग अनुनासिक संधीचा नियम काय सांगतोय? दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर अनुनासिक असेल तर पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णामध्ये बदल होऊन त्याच्या जागी त्याच्याच गटातील अनुनासिक येऊन संधी तयार होते. सत अधिक मती, त्याच्या गटामध्ये कोण आहे अनुनासिक? तथ दध न नळाचा. त्याच्यामध्ये मग कुठला विग्रह बरोबर आहे? सत अधिक मती, सन्मती. व्यंजन संधीचा तिसरा प्रकार आहे अनुनासिक संधी. पर्याय पहिलाच योग्य. लेक्चर PYQ चा आहे, ठाणे शहरचा पेपर आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा पेपर शेअर करा ज्यांना याची खरी गरज आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. नामाचा लिंग विचारवर आहे. वासरू हा शब्द डॅश डॅश, नपुंसक लिंगी, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, उभयलिंगी. आता वासरू काय म्हणतो आपण? तो वासरू कोणाचा आहे म्हणतो का? ती वासरू कोणाचा आहे की ते वासरू कोणाचा आहे? ते म्हणतो ना, हाक मारताना तो ती ते आलं तर काय म्हणणार आपण? नपुंसक लिंगी ना. ते वासरू नपुंसक लिंगी. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. पुन्हा संधीवर. आता मनाने प्रश्न मी आणलेले नाहीयेत, पेपर मधले प्रश्न आहेत. संधीवर पुन्हा दुसरा प्रश्न आहे एका पेपरमध्ये. जगन्नाथ या शब्दाचा विग्रह असा होईल. जगन्नाथ शब्द पुन्हा तेच बघा, एकाच प्रकारावर प्रश्न परत परत आलाय. ऑब्झर्वेशन मध्ये काय दिसतंय? दोघं पण नळाचे आहेत म्हणजे अनुनासिक आहेत ना. मग ही आपली कुठली संधी आहे? अनुनासिक संधी दिसते आपल्याला. जगन्नाथ काय नियम आहे? दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर अनुनासिक असेल तर पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन त्याच्या जागी त्याच्याच गटातील अनुनासिक येऊन संधी तयार होणार. न अधिक न हे हलांत आहे म्हणजे हा अर्धाच न राहणार, जोडाक्षर तयार होणार. झालं का जोडाक्षर तयार? झालं. कुठली संधी आहे? अनुनासिक संधी आहे. सेम पॅटर्न पण सेम, प्रकार पण सेम आहे. विग्रह स्थिती सुद्धा विचारला होता. सन्मती आठवली? आत्ताच तर घेतलं ना आपण. हा, जगत अधिक नाथ. जगत नाहीये, काय जगत. त्याचा उच्चार पूर्ण नाहीये कारण तो हलांत आहे. पर्याय तिसरा योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे. रामा पुस्तक वाचतो या वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखायचा आहे. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ. रामा पुस्तक वाचतो कुठला काळ आहे? आता एकटच क्रियापद आहे म्हणजे कुठला ना कुठला साधा काळ. हे तुम्हाला शुभांगी मॅडमने शिकवलंय म्हणजे मीच शिकवलंय, बरोबर. तर एकटच क्रियापद आहे, कुठला ना कुठला साधा काळ. मग कोणता साधा काळ? तर क्रियापदाला लागलेल्या प्रत्ययावरून आपल्याला ओळखायचंय. तातो तिथे पैकी एक प्रत्यय असेल तर वर्तमान काळ, लालो लिले पैकी एक प्रत्यय असेल तर भूतकाळ, इल प्रत्यय असेल तर भविष्यकाळ. तर इथं तो प्रत्यय दिसतोय म्हणजे साधा वर्तमान काळ. इथे फक्त मुख्य प्रकार विचारला होता म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य आहे. ठीक, चला पुढचा प्रश्न आहे. पुन्हा शुद्ध शब्दावर दुसरा प्रश्न विचारलाय. मगाशी निलिमा होतं, आता आध्यात्मिक आहे. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरांतील शुद्ध शब्द कोणता? आध्यात्मिक बोलतानाच म्हटलंय मी आध्यात्मिक. मग काय येईल बरोबर? आ आहे, अ नाहीये, त्यामुळे पहिला आणि तिसरा कॅन्सल झाला. आध्यात्मिक नाहीये, काय आध्यात्मिक आहे. मग पर्याय कुठला योग्य? कुठं दिसतोय काना? नीट बघायचंय तुम्ही. काना कुठं दिसतोय तुम्हाला? दुसरा. इथं काना नाहीये, काना नाहीये. मग पर्याय कुठला योग्य? आध्यात्मिक. पर्याय दुसरा योग्य. कॅमेराची लाईट गेली. आपला शेवटचाच प्रश्न बाकी होता ठाणे शहरचा. येईल कॅमेराची लाईट, तोपर्यंत प्रश्न वाचते मी. काय आहे प्रश्न तर बघा. पुढील पैकी निश्चितपणे अनेक वचनी शब्द असणारा पर्याय निवडा. आली लाईट. ठीक आहे, शेवटचा प्रश्न आहे, नीट लक्ष द्यायचं. लेक्चर शेअर करा, ज्यांना आवडते त्यांनी लाईक करून घ्यायचंय. निश्चितपणे अनेक वचन. भरारी, बासरी, चादरी, तुतारी. निश्चितपणे अनेक वचन कुठे दिसतंय तुम्हाला?
बासरी एक असेल तर बासरी, एकापेक्षा जास्त असेल तर तुतारी, एक असेल तर तुतारी, एकापेक्षा जास्त भरारी. सेम आहे, फक्त एक शब्द असा आहे की चादरी हे अनेक वचन आहे, चादर ह्या एक वचनाचं, चादरचं चादरी अनेक वचन झाले म्हणजे हा आहे अनेक वचनी शब्द. पर्याय तिसरा योग्य. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करायची आहे. टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, तो प्रत्येकाने जॉईन करून घ्यायचा आहे. दोन्ही तुमच्या जवळ असू दे, अभ्यासासाठी अगदी महत्वपूर्ण आहे. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. ठाणे शहर 2022-2024 ला पेपर झाला होता, त्याच्यामधले मराठी व्याकरणाचे प्रश्न. कसं वाटलं लेक्चर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. तुमच्यासाठी PYQ चालू केलेत, तर हा कार्यक्रम कसा वाटतोय तेही मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. चला थांबूयात, भेटूया पुढच्या जिल्ह्यामध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.